नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आरी वर्क बाय कविता चॅनलवर। आज आपण बघणार आहे आरी वर्क साठी लागणारं साहित्य। तर सर्वप्रथम ही रिंग, आरी रिंग बोलतात हिला, जी 18 इंचची आहे। तिला इथून ॲडजस्ट करून आपण काढू शकतो। ह्याच्यामध्ये आपण ज्या ब्लाऊज पीसवर वर्क करायचे ते ह्याच्यामध्ये पीस ठेवून ते असं इथे ॲडजस्ट करून हे अटॅच केलं जातं आणि ह्याच्यावर मग आरी वर्क केलं जातं। त्यानंतर बघणार आहे हा आरी स्टँड, आणि हे त्या आरी स्टँडचे 4 पाय आहेत, जे इथून ह्याला हे स्क्रू असतो, ते स्क्रू काढून मग आरी स्टँडला अटॅच केले जातात। तर मी तुम्हाला दाखवते हे 4ही पाय कसे अटॅच करायचे। हे अटॅच केलं जातं, तर मी तुम्हाला दाखवते हे 4ही स्टँड अटॅच करून। तर तुम्ही बघू शकता अटॅच केल्यानंतर हा स्टँड अशा प्रकारे दिसतो। त्यानंतर मग ही रिंग आहे, ह्या स्टँडवर अशी अटॅच करायची। मग नंतर ह्यावर असं वर्क केलं जातं ब्लाऊज पीसवर। तर हे 2 महत्त्वाचे साहित्य आहे जे आरी वर्कसाठी लागतात। आता यानंतर आपण बघणार आहे आरी वर्कसाठी लागणारी पुढची साहित्य। तर सर्वप्रथम हे बीड्स आहेत, 2.5 mm चे बीड्स आहेत हे। त्यानंतर आपण बघणार आहे हे बीड्स, राऊंड बीड्स बोलतात त्यांना। हे 3 mm चे राऊंड बीड्स आहेत। त्यानंतर आपण बघणार आहे हे 4 नंबरचे राऊंड बीड्स आहेत। त्यानंतर आपण बघणार आहे हे गहूमणी आहेत, गव्हाच्या आकाराचे असतात म्हणून यांना गहूमणी म्हणतात। आरी वर्कमध्ये जास्त करून ह्या साहित्यांचाच वापर केला जातो। त्यानंतर हे आहेत राईस बीड्स, राईसच्या आकाराचे असतात, ह्यांना म्हणून राईस बीड्स म्हणतात। त्यानंतर ही आहे बीड्स, राऊंड बीड्सची स्मॉल लाईन आहे, कंटिन्यू लाईन आहे, जी ब्लाऊजच्या बॉर्डरसाठी यूज केली जाते। आउटलाईन बॉर्डर करण्यासाठी ही बीड्सची लाईन जी आहे ती यूज केली जाते। त्यानंतर आपण बघणार आहे हे आहेत व्हाईट बीड्स, यांचा सुद्धा आरी वर्कमध्ये खूप यूज केला जातो। त्यानंतर आपण बघणार आहे आरी वर्कसाठी लागणारं हे आहेत स्मॉल शुगर बीड्स, ह्याला शुगर बीड्स म्हणतात। ह्याच्यामध्ये अजून हे दुसरे शुगर बीड्स आहेत जे रेड गोल्डन कलरमध्ये आहेत। ह्याच्यामध्ये अजून खूप वेगवेगळ्या कलरचे सुद्धा शुगर बीड्स मिळतात। हे ग्रीन आहेत, व्हाईट आहेत, ब्लू कलरचे आहेत, डार्क ग्रीनिश कलरचे आहेत, अशा प्रकारचे हे शुगर बीड्स आहेत। त्यानंतर आपण बघणार आहे कट बीड्स, ह्यांना कट बीड्स म्हणतात। ह्यांचा सुद्धा आरी वर्कमध्ये खूप यूज केला जातो। ह्यांना शाईन असते, त्याच्यामुळे हे जास्त करून यूज होतात, कट बीड्स बोलतात ह्यांना। ह्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स येतात। हा येल्लो कलरचे कट बीड्स आहेत, बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या कलरचे कट बीड्स आहेत। ब्लॅक कलरचे, लाईट ब्लू कलरचे, रेड कलरचे, अशा खूप प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे तुम्हाला कट बीड्स अवेलेबल आहेत। तुम्हाला पाहिजे त्या कलरचे तुम्ही हे कट बीड्स घेऊ शकता। त्यानंतर आपण बघणार आहे हे आहेत
मिरर ग्लास, हे स्क्वेअर शेपमध्ये आहेत, हे ट्रायंगल शेपमध्ये आहेत, मिरर आहेत. यांचंसुद्धा आरीवर्कमध्ये यूज केलं जातं. हे राऊंड शेपमध्ये आहेत, हे वॉटर ड्रॉप त्या आकाराचे आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे मिरर वर्क आहेत जे आरीवर्कमध्ये यूज होतात. त्यानंतर आपण बघणार आहे ह्या टिकल्या आहेत, गोल्डन कलरच्या टिकल्या, सिल्वर कलरच्या आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या आहेत ज्या आरीवर्कमध्ये यूज होतो. चमकीसुद्धा म्हणतात त्यांना. ह्याच्यामध्ये ब्लू कलरसुद्धा आहे. जर ब्लाऊजमध्ये साडीचा कलर ॲड करायचा असेल कॉन्ट्रास्ट कलर म्हणून, तर अशा प्रकारच्या ह्या टिकल्या वगैरे यूज होतात. त्यानंतर आपण बघणार अजून टिकल्यांमध्ये यांना सेमी टिकल्या असेही म्हणतात. हे ग्रीन कलरच्या टिकल्या आहेत, ब्लू कलरच्या आहेत, रेड कलरच्या आहेत. हे बघा, यासुद्धा टिकल्यांचा यूज होतो. या टिकल्या ज्या आहेत त्या चिपकवण्यासाठी ज्या ग्लूचा वापर केला जातो ते ग्लू, हे ग्लू आहे फॅब्रिक ग्लू. या फॅब्रिक ग्लूचा यूज केला जातो ह्या टिकल्या वगैरे चिपकवण्यासाठी. तसेच हा सुद्धा एक ग्लू आहे, B7000 ॲडेसिव्ह ग्लू. ह्या ग्लूचा सुद्धा आरीवर्कमध्ये यूज केला जातो. ह्या ग्लूने लवकर जे चिपकवलेले टिकले आहेत किंवा चेन असतात, डायमंडचे चेन, ते सुद्धा ह्याच्याने चिपकवले जातात. ह्या ग्लूने लवकर निघत नाही. कापडावर चिपकवलेले जे टिकल्या वगैरे आहेत ते लवकर निघत नाही. यासुद्धा कुंदन आहेत हे टिकल्यां टाईपमध्ये. यांचंसुद्धा आरीवर्कमध्ये यूज केलं जातं. ह्यासुद्धा खूप सुंदर अशा दिसतात. ह्याच्या साईडनं मी तुम्हाला ओपन करून दाखवते ह्याच्यामधल्या टिकल्या. ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ट्रायंगल, स्क्वेअर, असं गव्हाच्या आकाराचे, अशा वेगवेगळ्या शेपमध्ये आहे. ह्याच्या साईडनं शुगर बीड्सने वर्क केल्यावर खूप सुंदर असं वर्क दिसतो. यांचंसुद्धा आरीवर्कमध्ये खूप वापर केला जातो. खूप सुंदर असं दिसतात. त्यानंतर आपण बघणार आहे जरदोशी. जरदोशीमध्ये एक गोल्डन कलरची जरदोशी येते. त्यानंतर ह्या कलरचे सुद्धा जरदोशी अवेलेबल असतात. ही पिंक कलरची जरदोशी आहे, ही ग्रीन कलरची आहे, ही रेड कलरची जरदोशी आहे. गोल्डन कलरची सुद्धा याच्यामध्ये जरदोशी असते. ती आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. तर त्यानंतर आपण बघणार आहे ही पेन्सिल आहे, व्हाईट कलरची पेन्सिल, जी आरीवर्कमध्ये ड्रॉ करण्यासाठी किंवा मॅपिंग करण्यासाठी जी वापरली जाते ती ही पेन्सिल आहे, व्हाईट कलरची मार्किंग पेन्सिल. ही सुद्धा लागते आरीवर्कसाठी. त्यानंतर ही स्टोनची कंटिन्यू चेन आहे, साखली आहे स्टोनची, जी ब्लाऊजला बॉर्डर आउटलाईन करण्यासाठी यूज होते. ही गोल्डन कलरची अशी चेन आहे. त्यानंतर आपण बघणार आहे जे थ्रेड, हे सिल्क थ्रेड आहेत जे आरीवर्कमध्ये यूज होतात. ब्लाऊजवर साडीचा कलर कोणता ॲड करायचा असेल कॉन्ट्रास्टमध्ये तर ह्या सिल्क थ्रेडचा यूज केला जातो. फ्लॉवर्स बनवण्यासाठी, फ्रेंच नोट्स बनवण्यासाठी, असे वेगवेगळे प्रकारचे वर्क करण्यासाठी या सिल्क थ्रेडचा यूज होतो. त्यानंतर हे आहेत यार्न थ्रेड. या थ्रेडचा सुद्धा आरीवर्कमध्ये यूज केला जातो. फ्रेंच नोट, फ्लॉवर्स, असं वेगवेगळ्या प्रकारचं वर्क करण्यासाठी या थ्रेडचा यूज होतो. त्यानंतर आपण बघणार आहे हे आहेत जरी थ्रेड, जे आरीवर्कमध्ये यूज केले जातात. यांचा सर्वात जास्त वापर केला जातो. जास्त करून हेच थ्रेड यूज केले जातात, जरी थ्रेड.
हे गोल्डन कलरचं आहे, सिल्वर कलरचं आहे. जास्त करून हे गोल्डन कलरचं यूज होतं. त्यानंतर आपण बघणार आहे हे कटर, जे ही डायमंड चेन आहे ते कट करण्यासाठी किंवा हे जरी थ्रेड कट करण्यासाठी या कटरचा यूज केला जातो. त्यानंतर आपण बघणार आहे हे सुद्धा हे सेमी बीड्स आहेत, मोतीचे सेमी बीड्स जे ग्लूने चिपकले जातात. हे सुद्धा खूप सुंदर असं दिसतं. त्यानंतर आपण बघणार आहे हे लॉंग पाईप आहेत, जे ब्लाऊजला खालून लटकन वगैरे करण्यासाठी हँगिंग वर्क जे असतं हँडला त्याच्यासाठी हे यूज होतात, लॉंग पाईप्स इथे. त्यानंतर आपण बघणार आहे सुई, जी आरी वर्कमध्ये यूज केली जाते. जास्त करून ही 14.05 नंबरची ही सुई आहे, ट्युलिपची आहे, जी यूज केली जाते. 14.05 असं हिचं टोक आहे, तुम्ही बघू शकता. हीच जास्त करून यूज होते 14.05. अशा प्रकारे आपण बघितलं आरी वर्कसाठी लागणारं साहित्य. तर तुम्हाला हे साहित्य जे आहे हे सर्व साहित्य तुम्हाला 400-500 पर्यंत आरामात मिळून जाईल. आणि या साहित्यामध्ये तुम्ही बरेचसे ब्लाऊजचे वर्क करू शकता. जे हे स्टँड आहे, हे स्टँड आहे, हे तुम्हाला 400-500 पर्यंत मिळून जाईल. हे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. आणि हे सामानसुद्धा, साहित्य जे आहे ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन आरामात मिळून जाईल. तर पूर्ण टोटल हे सामान तुम्हाला 900-1000 पर्यंत आरामात मिळून जाईल. आणि ह्या सामानामध्ये तुमचे बरेचसे आरी वर्क म्हणजे ब्लाऊज वर्क करू शकता तुम्ही आरामात. बरेचसे ब्लाऊज होऊन जातील. तर अशा प्रकारे आज आपण हे व्हिडिओमध्ये बघितलं आरी वर्कसाठी लागणारं साहित्य. जर तुम्हाला ही माहिती हेल्पफुल वाटली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. जर कोणतं डाऊट असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि असेच पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे या साहित्यांचा वापर कसा करायचा. तर पुढचे व्हिडिओ नक्की पहा.